आणि अकोल्यामध्ये शेतकरी आक्रमक झालेत। अकोल्यामधल्या टिळक रोडवर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। बियाणं मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांवरती आंदोलन करण्याची वेळ आली। अतिरिक्त उत्पादन देणारं तसंच पसंतीच्या कपाशीचं पुरेसं बियाणं मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीचा रोष आहे। गेल्या 4 दिवसांपासून शेतकरी अगदी पहाटेपासून कृषी केंद्रावरती बियाणं खरेदीसाठी रांगा लावतात। मात्र कृषी केंद्र चालकांकडून आज दुकान उघडण्यात न आल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको करत चक्काजाम आंदोलन केलं। आपले प्रतिनिधी उमेश अलवणे आपल्या सोबत आहेत। उमेश, प्रचंड उष्मा आहे, या उन्हातानामध्ये शेतकरी येऊन थांबतात बियाणांसाठी, पण आज दुकान का उघडलं गेलं नाही? बियाणं मिळवताना कशी कसरत करावी लागते? कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने जे दावे केले होते की त्यांनी खरीपाची तयारी जी आहे ती अतिशय उत्तम प्रकारे केली आहे, तो दावा किती फोल आहे हे सांगणारे हे दृश्य आहेत। आणि ज्ञानदा, गेल्या जवळपास 10 ते 15 दिवसांपासून हीच परिस्थिती अकोल्यात आहे। सकाळी 7 वाजतापासून कृषी केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा लागतात आणि खास करून कपाशीचं जे एक विशिष्ट बियाणं आहे 155, त्यासाठी शेतकऱ्यांचा आग्रह आहे। मात्र या बियाण्याचा जाणीवपूर्वक जो आहे तो तुटवडा निर्माण केला आणि शेतकरी 5 ते 6 तास रांगेत लागल्यानंतर त्याला 2 पाकिट जे आहे ते बियाणे दिले जातात। आणि हे सर्व असताना सकाळी 7 वाजतापासून रांगा लागलेल्या असताना दुकान सकाळी 10:30 किंवा 11 वाजता उघडतं आणि शेतकऱ्यांना सध्या अकोल्यामध्ये 45 ते 46 अंशांदरम्यान तापमान असतानाही या शेतकऱ्यांना ताटकळत उन्हामध्ये उभं राहावं लागतं। आणि हे सर्व होत असताना जिल्हा प्रशासन असो किंवा कृषी विभाग असो यांचा कोणताही याकडे लक्ष नाही। आणि ही जी आता जो रास्ता रोको झालेला आहे ज्ञानदा, शेतकऱ्यांनी सकाळपासून या दुकानावर रांगा लावलेल्या होत्या। मात्र 10:30 वाजता दुकान उघडलं असं शेतकऱ्यांना वाटलं, मात्र शेवटी दुकान उघडलंच नाही। आणि दुकान का उघडलं गेलं नाही याचं जे उत्तर आहे ते दुकानदारांकडून दिलं गेलं नाही। आणि टिळक रोड जो भाग आहे या भागामध्ये जी सर्व बियाण्यांची दुकानं आहे आणि इथे मोठी गर्दी शेतकऱ्यांची असते। शेतकऱ्यांची एकीकडे इतके हाल होत असताना कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनानं हातावर हात देऊन बसलाय असं म्हणता येईल ज्ञानदा। आणि यामुळे अर्थातच संतप्त शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। धन्यवाद उमेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।